श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्ही सध्या खूप दुःखात असाल, जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील, जर प्रत्येक दिवस संघर्षाचा वाटत असेल आणि जर तुम्ही एखाद्या आनंदाच्या फोनची, चांगल्या बातमीची किंवा जीवन बदलणाऱ्या क्षणाची वाट पाहत असाल, तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण कदाचित आज स्वामी समर्थ तुमच्यासाठीच हा संदेश पाठवत आहेत. श्री स्वामी समर्थ. माझ्या लेकरांनो, का एवढी चिंता करता? का एवढे रडता? का स्वतःला एकटे समजता? तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात, ज्या अडचणीमधून जात आहात, त्या माझ्या नजरेपासून लपलेल्या नाहीत. तुमच्या प्रत्येक अश्रूचा हिशोब माझ्याकडे आहे. रात्री उशिरापर्यंत जागून तुम्ही केलेल्या प्रार्थना मी ऐकत आहे. मनातल्या मनात केलेला आक्रोशही माझ्यापर्यंत पोहोचतो आहे. आजचा हा स्वामी समर्थांचा प्रेरणादायी संदेश त्या सर्वांसाठी आहे जे दुःखात आहेत, संकटात आहेत, रडत आहेत आणि जीवनात चांगल्या दिवसाची वाट पाहत आहेत. हा संदेश तुमच्या मनात नवीन आशा, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करो, हीच स्वामीचरणी प्रार्थना आहे. अनेक जण आज आर्थिक अडचणीत आहेत. काहींना नोकरी नाही, काहींना शिक्षणाची चिंता आहे, काही जण नातेसंबंधातील तणावामुळे दुःखी आहेत, काहींना आपल्या कुटुंबासाठी काळजी वाटते. परंतु लक्षात ठेवा, जीवनात कोणतीही रात्र कायमची नसते. जसा अंधार संपतो आणि सूर्य उगवतो, तसाच तुमच्याही आयुष्यात आनंदाचा प्रकाश नक्कीच येणार आहे. आज तुम्ही ज्याची वाट पाहत आहात, तो आनंदाचा फोन, ती चांगली बातमी, ती संधी, तो यशाचा क्षण योग्य वेळी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. फक्त विश्वास सोडू नका. जेव्हा सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा मी नवीन दरवाजा उघडत असतो. जेव्हा सर्व मार्ग संपल्यासारखे वाटतात, तेव्हा मी नवीन मार्ग तयार करत असतो. तुमचे काम आहे प्रयत्न करणे. परिणामाची चिंता माझ्यावर सोडा. अनेक वेळा तुम्हाला वाटते की मी माझ्या प्रार्थना व्यर्थ जात आहेत, पण तसे होत नाही. प्रत्येक प्रार्थना योग्य वेळी फळ देत असते. बीज जमिनीत पेरल्यावर लगेच झाड होत नाही. त्याला वेळ लागतो, पाऊस लागतो, संयम लागतो, त्यानंतरच ते मोठे वृक्ष बनत असते. तसेच तुमच्या जीवनातील यशही योग्य वेळ येताच फुलणार आहे. आज तुम्ही रडत आहात, पण उद्या हसणार आहात. आज तुम्ही संघर्ष करत आहात, पण उद्या यश साजरे करणार आहात. आज लोक तुमची थट्टा करत असतील, पण उद्या तेच लोक तुमच्या यशाचं कौतुक करतील. म्हणून स्वतःला कमकुवत समजू नका. तुमच्यात खूप शक्ती आहे. तुम्ही ज्या संकटांना सामोरे जात आहात, ती संकटे तुम्हाला मजबूत बनवत आहेत. प्रत्येक अडचण तुम्हाला काहीतरी शिकवत आहे. लक्षात ठेवा, सोनं अग्नीत तापल्यावरच चमकतं. तशा प्रकारे तुम्ही सुद्धा सध्या जीवनाच्या अग्निपरीक्षेतून जात आहात. पण या परीक्षेनंतर तुम्ही अधिक मजबूत आणि उज्ज्वल होणार आहात. जेव्हा मन खूप खचतं, तेव्हा स्वामींचे नाव घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र मनापासून जपा. भीती कमी होईल, मनाला आधार मिळणार आहे, आत्मविश्वाससुद्धा वाढणार आहे. आज तुम्हाला वाटत असेल की कोणीही तुमच्यासोबत नाही, पण मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही एकटे नाही. तुमच्या प्रत्येक पावलावर माझी कृपा आहे.
तुमच्या घराचे, कुटुंबाचे आणि भविष्याचे रक्षण करण्यासाठी मी सदैव तयार आहे. फक्त नकारात्मक विचारापासून दूर राहा. स्वतःवर विश्वास ठेवा. परिश्रम करत राहा. चांगले कर्म करत राहा. कारण चांगल्या कर्माचे फळ नक्कीच चांगलेच मिळत असते. कधी उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीच होत नाही. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागे एक मोठे कारण आहे. कदाचित आज जे तुम्हाला समजणार नाही, पण काही वर्षानंतर मागे वळून पाहताना तुम्ही म्हणाल, जे घडलं ते माझ्या भल्यासाठीच घडलं आहे. म्हणून निराश होऊ नका. अश्रू पुसा. उभे राहा. नवीन आशेने पुढे चला. कारण तुमच्यातील सर्वात सुंदर दिवस अजून यायचे आहेत. तुमच्या आयुष्यात अजून सुंदर दिवस येणार आहेत. तुम्ही ज्या फोनची वाट पाहत आहात, ज्या संदेशाची वाट पाहत आहात, ज्या संधीची वाट पाहत आहात, ती तुमच्या दिशेने येत आहे. विश्वास ठेवा. धीर धरा. प्रार्थना करा आणि प्रयत्न करत राहा. मी तुमच्या सोबत आहे. तुमचे रक्षण करीत आहे. स्वामी तुमच्या घरावर कृपेची सावली धरून आहेत. कुठलेही संकट तुमचे कायमचे नुकसान करू शकणार नाही. कारण स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या लेकरांनो, तुम्ही आज ज्या परिस्थितीतून जात आहात ती कायमची नाही. जीवनात आलेले वादळ कितीही मोठे असले तरी ते एक दिवस शांत होतच असते. आज तुमच्या घरात चिंता असेल, मनात भीती असेल, डोळ्यात अश्रू असतील, पण लक्षात ठेवा, स्वामी समर्थांच्या कृपेने परिस्थिती बदलणार आहे. कधीकधी देव आपल्याला थांबवतो, कारण त्याला आपल्यासाठी आणखी काही चांगले द्यायचे असते. आपण ज्या गोष्टीसाठी रडत असतो त्यापेक्षा मोठे सुख आपल्या वाट्याला येणार आहे. म्हणून निराश होऊ नका. तुम्हाला वाटत असेल की तुमचे नशीब तुमच्या विरोधात आहे, पण स्वामी म्हणतात, ज्याचा विश्वास मजबूत असतो त्याचा पराभव कोणीही करू शकत नाही. आज तुम्ही संघर्ष करत आहात, पण हा संघर्षच उद्या तुमची ताकद बनणार आहे. तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक अडथळा तुम्हाला काहीतरी शिकवून जात आहे. त्यामुळे अडचणींना शत्रू समजू नका. त्या तुमच्या यशाच्या पायऱ्या आहेत. जेव्हा मन खूप अस्वस्थ होईल तेव्हा शांतपणे डोळे बंद करा आणि फक्त एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा नामजप तुमच्या मनाला धैर्य देईल, आशा देईल आणि पुढे जाण्याची शक्ती देईल. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील आनंदाचे दिवस जवळ आले आहेत. कदाचित उद्या, कदाचित पुढच्या आठवड्यात, कदाचित योग्य वेळ आल्यावर, पण ते नक्कीच येतील. म्हणून आज एक वचन द्या, मी हार मानणार नाही, मी रडत बसणार नाही, मी प्रयत्न करत राहीन आणि स्वामीवर विश्वास ठेवीन. कारण जिथे विश्वास असतो तिथेच चमत्कार घडतात. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. लेकरांनो, आज जर डोळ्यात अश्रू असतील तर त्यांना वाहू द्या, पण आशा सोडू नका. कारण स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या जीवनात आनंदाचा क्षण येईल, चांगली बातमी येईल आणि आजचे दुःख उद्याच्या आनंदात बदलेल. विश्वास ठेवा, प्रार्थना करा आणि पुढे चालत राहा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ असे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.